मराठा समाजाने खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाकडून काही गोष्टी शिकण्याची गरज आहे. कारण मराठा समाजाचा एक तरुण एक नेता तयार झाला, आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुढे निघाला. अजून अनेक मुद्दे घ्यायचे आहेत. शेतकऱ्यांचे मुद्दे घ्यायचे आहेत, बेरोजगारांचे मुद्दे घ्यायचे आहेत. आणि एक मराठा नेता तयार झाला तर अवघ्या वर्ष 6 महिन्यातच मराठाच विरोधक तयार झाले व मराठा समाजातीलच काही लोक या नेत्याला म्हणजे जरांगे पाटील साहेबांना बदनाम करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. तसं पाहिलं तर ओबीसी समाजासहित इतर समाज यांचे नेते जेलला जाऊन आले, त्यांच्यावर आरोप झाले, तुरुंगात गेले, परंतु समाजाने त्यांना कधी नावं ठेवली नाहीत किंवा बदनाम केले नाही. समाज त्यांच्या मागच उभा राहिला. मग मराठा समाजच असं का करतो की एखादा नेता तयार झाला आणि तो समाजासाठी काय करायला लागला तर समाजातीलच लोक त्या नेत्याला बदनाम करतात. त्यामुळं जरांगे पाटलांची बदनामी थांबवा व मराठा समाजाची एकी ही कायम ठेवा. कारण मराठा टिकला तरच राज्य टिकल व देश टिकल, हा इतिहास आहे. त्यामुळं मराठा समाजाला विनंती आहे की आपापसातील वादविवाद बाजूला ठेवा व आपल्या नेत्याला नावं ठेवणं, बदनाम करणं बंद करा. कारण इतर समाजाचं शिका, ते असं करत नाहीत. बोलण्यासारखं बरंच काय आहे, पण एक छोटासा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जय जवान जय किसान.